नमस्कार, मी डॉक्टर धनंजय वाले. माझे अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाले, आता मी काय काय कामं करू शकतो, हा साहजिकच विचारला जाणारा कॉमन प्रश्न. आज त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू. आधी अटॅक येतो म्हणजे काय समजून घेऊ. अटॅक येतो म्हणजे हृदयाची रक्तवाहिनी बंद पडते आणि त्या रक्तवाहिनी वाटे होणारा हृदयाचा भाग हा काम कमी करतो किंवा निकामी होतो आणि त्याचे आपल्याला दुष्परिणाम दिसू शकतात. अशा वेळेस शरीरामध्ये अशा काही घटना घडतात ज्यामुळे तो ब्लॉक उघडू शकतो. थोडक्यात शरीर त्या आजाराशी लढतं किंवा त्या पेशंटला वेळेत उपचार मिळाले तर ती रक्तवाहिनी औषध म्हणा किंवा अँजिओप्लास्टी म्हणा याद्वारे उघडली जाते. आता महत्त्वाचा प्रश्न, तुमची रक्तवाहिनी बंद होणं आणि ती कुठल्याही मार्गाने उघडणं यामध्ये किती वेळ गेलाय आणि त्यामध्ये हृदयाचं काम किती निकामी झाले, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही काय काय करू शकता हे अवलंबून असतं. हार्ट अटॅक आलेल्या बहुतांश रुग्णांना आपल्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काहीही त्रास होत नाही. ते त्यांचं नॉर्मल लाईफ जगतात. फरक फक्त एवढाच असतो की त्यांना कायम औषधं घ्यावी लागतात आणि पथ्य पाणी हे इतरांपेक्षा जास्त पाळावे लागतात. कारण अँजिओप्लास्टी बायपास वाटे ब्लॉक काढला जातो, आजार काढला जात नाही आणि तो आजार पुन्हा उद्भवू नये म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. या अनुषंगाने काही गोष्टी आपण जाणून घेऊया. अटॅक येतो त्यावेळेस कुठली कुठली लक्षणं दिसू शकतात, तर छातीत दुखणं, धडधड होणं, दम लागणं, चालताना छातीत दुखणं आणि थांबल्यानंतर ते दुखणं कमी होणं, अशा प्रकारची लक्षणं असतील तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका हा उद्भवू शकतो. आता मी आधी सांगितलं त्याप्रमाणे लवकरात लवकर उपचार मिळणं हे पेशंटचं क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ लाईफ वाढण्यासाठी गरजेचं असतं. म्हणून या लक्षणांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आमच्याकडे बऱ्याच वेळा पेशंट येतात ज्यांचं 2-3 दिवसापासून छातीमध्ये दुखत असतं किंवा पित्तासारखं वाटत असतं. त्यांना डॉक्टरांनी ECG काढणं किंवा पुढच्या तपासण्या करणं सांगितलेलं असतं, परंतु काही कारणास्तव ते करून घेत नाही. अशा वेळेस जेव्हा पेशंट हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर येतात त्यावेळेस अँजिओप्लास्टी बायपास करून होणारा फायदा आहे त्यालाही मर्यादा येतात, कारण तुमच्या हृदयाचं काम निकामी झालेलं असतं. म्हणून जर तुम्हाला हार्ट अटॅक असेल तर त्याचं लवकर निदान होणं आणि त्याच्यावर वेळेत आणि उत्कृष्ट उपचार होणं हे गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय करावं? पहिली गोष्ट, ज्यांना छाती दुखत असेल, दम लागत असेल, चढताना जिने चढताना छातीवर दाब येत असेल, अशा रुग्णांना अटॅकचा धोका असू शकतो, त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. काही हाय रिस्क लोक असतात ज्यांच्यामध्ये ही लक्षणं हार्ट अटॅकमध्ये परावर्तित होऊ शकतात. ती कोणती? तर पहिलं, ज्यांचे आई वडील किंवा सख्खे भाऊ बहीण यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा जेनेटिक हिस्ट्री आहे, अशा लोकांना अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. ज्यांचं वय 40 नंतर आहे त्यांना सुद्धा अटॅकची रिस्क ही इतरांपेक्षा किंवा तरुणांपेक्षा जास्त असते. ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे, पूर्वी अटॅक येऊन गेलेला आहे, अशांना ही रिस्क ही वाढलेली असते. थोडक्यात अशा कॅटेगरीतल्या लोकांना वरील लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांकडून निदान ECG तरी काढावा. त्यामध्ये अटॅक असेल तर निश्चितच इलाज करावा किंवा काही शंका असतील तर पुढच्या तपासण्या जसं इको, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी करून हार्टमध्ये किंवा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आहे की नाही याची शहानिशा करावी, जेणेकरून तुम्हाला जास्त मेजर अटॅक येण्याआधीच त्याची वेळेवर ट्रीटमेंट होऊन पुढचे धोके टाळले जातात आणि तुमचं हृदयाचं काम हे प्रिझर्व होतं. थोडक्यात अटॅक आल्यानंतर सुद्धा अँजिओप्लास्टी बायपास झाला असेल तर तुम्ही ट्रेकिंग, स्विमिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग, हाय अल्टिट्यूड माउंटेनिंग सगळं काही आरामात करू शकता. थोडक्यात काळजी करू नका, काळजी घ्या. धन्यवाद.